जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा विधानसभेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपलेली आहे। शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांना भाजपच्या अमोल शिंदे यांनी आव्हान दिलंय। तर गेल्या निवडणुकीमध्ये 1700 मतांनी पराभूत झालेल्या अमोल शिंदे यांनी किशोर पाटलांना पुन्हा आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। सविस्तर पाहूया। जळगाव जिल्ह्यात पाचोरा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत जुंपली आहे। भाजपचे स्थानिक नेते आणि पाचोऱ्याचे भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदेंनी विधानसभेची तयारी केली आहे। 2019च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या जोरावर आपण पुन्हा विधानसभेसाठी उमेदवारी मागत असल्याचा दावा अमोल शिंदेंनी केला। लोकांचा पाठिंबा, माझा असलेला लोकसंपर्क, लोकांची कामं करण्याची माझी तत्परता, धडपड, या सगळ्या माध्यमांवर असलेला मला मिळालेला लोकांचा पाठिंबा आणि मागे मला मिळालेली मतं, या जोरावर मी 100% येणाऱ्या विधानसभेमध्ये इलेक्शन्स करणारच आहे। पाचोऱ्यातला उमेदवार आहे तुम्ही? 100% मी इलेक्शन लढणार आहे। बंडखोर उभा करून भाजपनं पाठीत खंजीर खुपसू नये असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिलाय। मात्र भाजपला हवीच असल्यास मैत्रीपूर्ण लढतीला तयार असल्याचं किशोर पाटलांनी सांगितलं। तुमची जर इच्छा असेल तर महायुतीमध्ये त्याला भारतीय जनता पक्षाचं तिकीट देऊन टाका। मी मैत्रीपूर्ण पण लढायला तयार आहे। तो अपक्ष तर आहेच, पण तुमच्याकडून जर का लगाम लागला जात नसेल, तुम्हाला जर का पाठीतच खंजीर खुपसायचं असेल, त्याला अपक्ष लढून मागच्यासारखं पुन्हा एकदा त्याला बाहेरून पाठिंबा द्यायचा असेल तर तसंही सांगा। अमोल शिंदे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यात गैर काय असा सवाल भाजप नेते गिरीश महाजनांनी केला। निवडणुका जोपर्यंत जाहीर होत नाही, तिकीट अधिकृत जाहीर होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी सुरू असतील, चालू राहतील। पण मला असं वाटतंय की एकदा तिकीट अधिकृत जाहीर झालं की मग या सगळ्या गोष्टी बंद होतील। कोणत्याही परिस्थितीत गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिला। त्यांनी सहन केलं जाणार नाही। शेवटी असं आहे की त्यांच्यावर कारवाई करा, ही वेळ येईल तेव्हा आम्ही मागणी करू। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदेंचा 1775 मतांनी निसटता पराभव झाला होता। त्यामुळे अमोल शिंदे पुन्हा लढण्यास तयार झालेत। पाचोऱ्याची जागा प्रतिष्ठेची केल्यास भाजप आणि शिवसेनेत यावरून जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाचोऱ्याचा तिढा आता भाजप श्रेष्ठी कसा सोडवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।